मोठी बातमी समोर येते। आरोपी वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होतोय। जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार त्याच्यावरती सुरू आहे। वाल्मिक कराडवर केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होऊ लागलाय, त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय, त्याच्यावरती उपचार सुरू आहे। वाल्मिक कराडवर केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मात्र या सुनावणी आधीच त्याच्या पोटात दुखायला लागलेला आहे, पोटदुखीचा त्रास होतोय, त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडवरती सध्या उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडवर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे आता लक्ष असेल, ही सुनावणी होणार की नाही याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। सध्या वाल्मिक कराडवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। वाल्मिक कराडला आता न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। आज मात्र केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र त्यापूर्वी आता वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागलाय, त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागलाय, त्याला आता जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता सुनावणी सुरू आहे। आज केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे, सुनावणी होणार आहे। मात्र त्यापूर्वी त्याच्यावरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।